हे जे ओव्हरऑल स्टोरी सांगितली खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता आजकालच्या पिढीसाठी आम्हाला 10-15 किल्ले वर्षात करणं म्हणजे कठीण जाते. व तुम्ही 30 दिवसामध्ये 32 किल्ले केले, म्हणजे हे खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. आणि मी आतापर्यंत कधी हे असं ऐकलं नाही. बट माझ्या एक ऐकण्यावर आलेलं की तुम्ही तुमचं जे लग्न आहे ते पण रायगडवर केलं, तर त्याची काय स्टोरी आहे? म्हणजे त्याची अशी स्टोरी आहे की जेव्हा मी माझ्या जीवनाची जी सुरुवात आहे म्हणजे दुर्ग भ्रमंती किल्ल्यापासून केली. किल्ले म्हणजे पहिलाच माझा जो प्रोग्राम होता 30 दिवसाचा 32 किल्ले. मग मी काय केलं की मला एकदम मी झपाटला गेलो किल्ले दुर्ग बघायचे सर्व. म्हणजे एकदम मग मी दर विकेंडला एअरफोर्समध्ये माझी ड्युटी संपली, माझी सुट्टी असायची माझी. त्यावेळेस कसं असायचं की 2 दिवस ड्युटी करायचो आणि 5 दिवस ऑफ असायचा. माझं ट्रेड तसं काम होतं. तर मी 5 दिवसामध्ये मी किल्ले भटकायचो, बस बघायचो, लिस्ट करायचो. एअरफोर्स युनिट माझं नावाशेवाला पोस्टिंग होती, नावाशेवा म्हणजे उरणजवळ. मग मी तिथून ते किल्ले भटकायचो. तर मी लग्नाआधीच म्हणजे का लग्न ठरवलं रायगडला मी म्हणजे माझं लग्न 90 साली झालं आणि मी 86ला भ्रमंती सुरू केली, दुर्ग भ्रमंती ट्रेकिंग. म्हणजे त्यानंतर मला समजलं की ट्रेकिंग. तर मी तोपर्यंतच माझे जवळपास 350 किल्ले झाले होते 90 पर्यंतच. 350 महाराजांचे सर्व किल्ले. म्हटलं मला बघायचं सर्व महाराज म्हटलं. आणि माझ्या जे आहे इतका परिणाम की महाराज दैवत माझं दुसरं काहीच नाही, फक्त महाराजच हार्डकोअर. मग मी जे किल्ले भटकले जे 300, 350, 400, मग त्यानंतर माझ्या मनात एक आलं की नाही लग्न माझं करायचं नव्हतं. लग्नाची एक खूप स्टोरी आहे. लग्न का केलं, लग्न करायचंच नव्हतं. माझं एक लव्ह अफेअर होतं, मग ते ब्रेक झालं. त्यानंतर मग मी म्हटलं लग्न करायचं. मग ठीक आहे, मग ती स्टोरी वेगळी आहे. मग पण मी सांगितलं माझ्या आईला की लग्न करेल, एक मुलगी ठरली माझी, करायचं ठीक आहे. पण मी त्यांना सांगितलं की लग्न करेल तर रायगड किल्ल्यावरच करेल, कारण की महाराज जिथे माझे आहेत तिथेच. ते सर्वांना एकदम आश्चर्यचकित झाले आणि शॉक झाले. हे काय नाही म्हटलं, तोपर्यंत मी लग्न समजणार नाही. तर माझं लग्नाचं मी जो निर्णय घेतला रायगडवर लग्न, तर आमच्या घरी जे मुलगी झालं, जे फायनल झालं, तर ते श्रीमंत होते खूप, देशमुखी घराणे सर्व. पण मी त्यांना म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही इथे एक सोहळा करा समाजासाठी, पण माझं खरं लग्न समजेल, मी रायगड झाल्यानंतर लग्न समजेल. तर आम्ही काय केलं, माझे मित्र झाले या फील्डमध्ये, सर्वांना मी एकत्र केलं ट्रेकिंग. आणि मग मी असा एक उद्देश केला की या जी भ्रमंती करतो आपण, जे शिकतो आहे, याचा उपयोग समाजासाठी आणि देशासाठी झाला पाहिजे, युथ डेव्हलपमेंटसाठी झाला पाहिजे, सर्वांना एकत्र. तर मी रायगडवर 2 उद्देश होते माझं रायगडवर लग्न करायचं. एक म्हणजे रायगड तर होतंच, महाराज जिथे राजधानी होती सर्व, ते नंबर 1. दुसरं असं आलं की बाबा अखिल महाराष्ट्र गिरक महासंघाची एक संकल्पना मी राबवली की त्याची आपण तिथे तयार करू, एक त्याचं म्हणजे जे म्हणतात ना की स्थापना, अखिल महाराष्ट्र गिरक महासंघ, सर्व लोकांना एकत्र आणायचं. आणि तिथे मग लग्नाच्या वेळेसच ती स्थापना ऑर्गनायझेशन बनवली तिथे. तर जसं मी रायगड ठरवलं, तर माझा एक विधी आमचा म्हणजे 15 मार्च 1990ला खामगावी एक सोहळा झाला. त्याला आमचे जे नातेवाईक जे लोक आहेत तिथचे विदर्भातले तिथे आले, तो सोहळा झाला. पण मी सांगितलं मिसेसला किंवा म्हणजे आईवडिलांना की हिच्याजवळही जाणार नाही, मी हा धक्का स्वतः लावणार नाही माझी मिसेसला, जोपर्यंत रायगडला लग्न होत नाही त्यानंतरच मी जवळ. तर म्हणजे 15 मार्चला तुमचं ऍक्च्युअल लग्न जे आहे खामगावला झालं, त्यानंतर 24 मार्चची आपली डेट ठरली रायगडला लग्न करायची. तर हे दिवसात 7 दिवस तुम्ही म्हणजे कसे पोहोचले तिथपर्यंत, रायगडपर्यंत पोहोचण्याची जी स्टोरी आहे ती कशी आहे तुमची? ऍक्च्युअली काय झालं की 15 मार्चचा जे खामगावला विधी झाला तो समाजासाठी झाला. अच्छा, म्हणजे नातेवाईकांसाठी, माझ्यासाठी नव्हतं असते लग्न, ते त्यांच्यासाठी होतं. तुम्ही मान्यच नव्हतं केलं. म्हटलं हे त्यांच्यासाठी करायचं होतं, त्यांची इच्छा होती, केलं. पण मी सांगितलं होतं की जोपर्यंत रायगडचा विधी होणार नाही. मग 15 मार्चचा विधी झाल्यानंतर 16ला जसं पूजा झाली घरी, आम्ही 17ला सकाळी निघालो मेट्रो करून निघालो. तर मीच प्लॅनिंग केलं होतं रूट कसा, म्हटलं डायरेक्ट रायगडला जायचं नाही, म्हटलं फिरत जायचं. मग आम्ही 17ला जेव्हा निघालो तर सर्वात पहिला आम्ही हॉल घेतला माहूरची देवी, जे सिद्धपीठ आहे, म्हणजे जे ना 3.5 पीठ जे आहेत शक्तीपीठ, त्यापैकी एक पीठ आहे. तिथे गेलो. तिथून औंढ्या नागनाथचं ज्योतिर्लिंग, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, ते करून आम्ही तुळजापूरला आलो. मध्ये हॉल करत गेलो आम्ही आणि तुळजापूरला आलो. तुळजापूरला हॉल केला, दर्शन घेतलं भवानी मातेचं. मग पंढरपूरला आलो. तर मध्ये मी मोटरसायकलवर, मी मेट्रोमध्ये बसलोच नाही मुळीच 8 दिवस. माझी मिसेस जी आहे पत्नी आणि माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, हे सर्व मेट्रोमध्ये आणि मी एकटा बुलेटवर. कारण म्हटलं मी सांगितलं की जोपर्यंत माझं लग्न रायगड होणार नाही तोपर्यंत मी तुझ्याजवळ येणार नाही किंवा बोलणार सुद्धा नाही जास्त. म्हणजे एवढं मी कटाक्ष पाडलं, म्हणजे रायगडला का मानतो म्हणजे महाराजांना. तर आणि मग जेव्हा आम्ही निघालो तर मध्ये आम्ही थोडंसं फनी करत होतो, मजाही करत होतो. त्यांना काळजी होती मी मोटरसायकलवर एकटाच हे ते.
तर मग माझा जो लहान भाऊ होता विजय डोफे, ननकू म्हणतो त्याला मी, तो माझ्याजवळ बसायचा. माझा मोठा भाऊ आहे अण्णा, त्याला अण्णा म्हणतो, शरद संजय डोफे, तोही कधी बसायचा थोडा वेळ. माझा लहान भाऊ जो आहे त्याच्यापेक्षा मोठा जो मस्कतला असतो अजय डोफे, बाळा, त्याला बाळा म्हणतो, तोही. माझी बहीण होती, तिला बेबी छाया डोफे. तर आम्ही सर्व सोबत होतो. असे मोठ्या भावाचं लग्न झालं होतं, ती बहिणीसोबत होती. तिचं एक मुलगी होती 2 वर्षाची भाग्यरश्मी, ती होती सोबत. आम्ही सर्व. वडील माझे होते रिटायर झालेले हेडमास्टर, प्रिन्सिपाल होते, एकदम खडूस, म्हणजे एकदम कडक. आई होती एकदम सर्व. तर जसं आम्ही आलो होतं मध्ये मध्ये असं झालं की एक गमतीदार प्रसंग असा आहे की म्हटलं बुलेट, माझा लहान भाऊ, सर्वात लहान भाऊ आहे तो, त्यावेळेस असेल समजा तो असेल 12-13 वर्षाचा काही, ओके, 13-14 वर्षाचा काही. तर तो म्हणे मी बसतो पंढरपूरला. म्हटलं बस म्हटलं. तर त्याला म्हटलं तू झोपायचं नाही म्हटलं. तर मग ठीक आहे म्हणे, मी झोपत नाही. तर तो बसला मागे, तो डुलका मारायला लागला असा इकडे तिकडे. तर मग त्याला 2 वॉर्निंग दिले, म्हटलं बसू नको म्हटलं, झोपायचं नाही म्हटलं, पडशील, ॲक्सिडेंट होईल. आणि त्याच्या आधी एक ॲक्सिडेंट माझा झाला होता 88 साली बुलेटचा. एक डेथ झाली होती एका लेडीजची, ती एक. तर ते माझ्या लक्षात होतं, त्यामुळे त्याला म्हटलं तू झोपू नको. 2 वेळी त्यांनी डुलक्या मारल्या. मग मला चीड आली. मग याला म्हटलं धरा. मग आम्ही मेट्रो मागे होती, मी बुलेट स्पीडमध्ये होतो. तर अंधार होता एकदम, रात्रीचे 9-9:30 झाले ते. मी त्याला म्हटलं तू एक काम कर, उतर रे खाली. त्याला उतरवलं मी. तो 12-13 वर्षाचा मुलगा, त्याला माहीत नाही काही, पंढरपूरच्या पुढे, पंढरपूरच्या आधीच. आणि मी गाडी सुरू करून निघून गेलो. तो एकटाच ओरडत होता, नानू, मला नानू म्हणतात, नानू नानू नानू. म्हटलं काही नाही, म्हटलं तुला सांगितलं होतं ना व्यवस्थित. तर तो ओरडत होता, रडत होता. मी काही नाही, मी निघून गेलो. आणि मला माहित होतं मागे हे मेट्रोवर. तर मेट्रो आले तर हा असा एकदम आहे ना, हे करायला लागला. अरे मग ते थांबले. अरे काय. मग ते आई वडील सगळे चिडले जरासे. म्हटलं हो, म्हटलं याला सांगितलं ॲक्सिडेंट होणार होतं ना म्हटलं असं. तर मी म्हटलं नाही, मला असं चाललं नाही म्हटलं. तर ही सगळी मग तो आहे ना रात्रीचं ते. मग मी ते आले, मग म्हटलं नाही म्हटलं. मग त्यांनी एवढं कानाला, म्हणजे ना तो एक लेसन शिकला त्यावेळेस की नाही, गाडीवर जो बसतो झोपायचं नाही ते सर्व. मग पंढरपूरला आलो आम्ही, जो मुक्काम केला, दर्शन घेतलं. पुण्याला आलो. पुण्याला माझा लहान भाऊ जो आहे त्याच्यापेक्षा मोठा बाळा, तो इंजिनिअरिंग करत होता. त्याच्या रूमवर आम्ही आलो, झोपलो सर्व. मग तिथून आम्ही शिवनेरीला निघालो. शिवनेरीला माझे खूप मित्र होते. तर शिवनेरीला जसं निघालो तर शिवनेरीलाच्या आधीच आमचं काय झालं की मेट्रोवर, जे जुन्या मेट्रोवर होत्या त्याचा बॉईल जॉईंट असतो समोरचा, तो तुटला आणि गाडीचा बॅलन्स गेला आणि गाडी रोड सोडून खाली घुसली. आणि त्यावेळेस मी काय झालं की बुलेट इथे ठेवली होती पुण्याला. तो त्याच दिवशी फक्त, कारण जुन्नरवरून परत पुण्याला यायचं होतं. त्यामुळे एका दिवसात त्यामुळे आपण सोबत जाऊ. तर ठीक आहे. तर ती जशी झाली तर ती पुढे गाडी धडकली. ते जे साईन लागलेले असतात, साईन बोर्ड असतात, त्या साईनला धडकली. त्याचा जो सिमेंटचा ब्लॉक असतो ना खाली, तो एवढा ब्लॉक खाली मजबूत असतो, तो निघाला. आणि त्यामुळे काय झालं की गाडी थांबली नाही, तर गाडी पलटलीच ती. तर ती माझ्या हाती, ती मोठ्या भावाची मुलगी होती 2 वर्षाची भाग्यरश्मी, ती पडली. मग आम्ही सर्व शॉक झाले ना. म्हटलं नाही, शॉक नको करू, म्हटलं काळजी करू नका सर्व. मग मी लगेच, माझी मित्रच होते सर, मी जुन्नरला फोन केले फटाफट मित्राला, असं झालं. मग त्यांनी लगेच गाड्या पाठवल्या. गाड्या घ्या. मग ते आम्हाला दुसरी गाडी आली. आम्ही त्यात मग शिवनेरीला गेलो. मग त्यांनी ती गाडी रिपेअरला नेली ती. बट हे एवढा इन्सिडेंट झाल्यावर पण सगळेजण ठाम होते की जायचं आहे. नाही, सर्वजण मग सांगतो ना. मग काय झालं की सर्व शेक झाले, म्हणजे शॉक झाले. मग आम्ही रात्र झाली त्यात, तरी मी वर चढवलं यांना शिवनेरीला. तर अर्ध्या वाजता गेल्यानंतर शिवनेरीला वारं वाहत होतं खूप. मग आई प्रचंड घाबरली आमची. नाही म्हणे, हालत होती ती अशी. आणि मग नाही, वर जायचं नाही म्हणे, बस म्हणे अंधारामध्ये ना, ते सर्व ते. मग आम्ही मधूनच परत आलो, खाली आलो. मग आम्ही ती, तोपर्यंत गाडी रिपेअर झाली होती मेट्रोवर. मग आम्ही नारंगाला जेवण घेतलं, पुण्याला परत आलो. मग सर्वांनी ठरवलं की नाही, आम्ही आता पुढे येणार नाही, कारण पुढे वरंदा घाट जायचा. वरंदा घाट म्हणजे खतरनाक एकदम त्यावेळेसचा. तर म्हणे नाही म्हणे, आमची हिंमत नाही म्हणे, आम्ही परत जाणार खामगावला. तू आणि तुझी बायको तुम्ही बुलेटवर जा आणि तुम्ही लग्न करा म्हणे, आम्ही येत नाही. अरे म्हटलं असं कसं म्हटलं. मग म्हटलं ठीक आहे मग वडील. तर मग शेवटी मी रात्री वडिलांशी बोललो. वडिलांचं डिसिजन, वडील म्हणजे एकदम कडक. म्हटलं बाबा असं नाही, तुमचा आशीर्वाद पाहायला पाहिजेच म्हटलं, हे करा. म्हटलं मी असं करतो, आता मी बुलेट पुढे पडवायचो ना, गॅप राहायचा एकदम, तो मेट्रोच्या पुढेच गाडी चालू आहे बुलेट. तर म्हणे ठीक आहे म्हणते. मग आम्ही त्यांना हिंमत दिली थोडीशी. माझी बहीणसुद्धा ती डेअरिंग वाज होती, युनिव्हर्सिटी कॅप्टन होती त्यावेळेस ती. ते म्हणे काळजी करू नका, कबड्डी कॅप्टन. तर मग मी वरंदा घाटातून आहे ना, त्यांच्या समोरच म्हणजे गाडीसोबत व्यवस्थित चालवली. सोबत रायगडला आम्ही पोचलो. तर बहीण आमची जी आहे ना, महाडला आली होती.
तिथे थांबली होती, बसनी आली होती ती, तिचं लग्न झालं होतं ना, तर ती एकटी आली होती उशिरा. तर महाडला नंतर ती महाड बस स्टँडला थांबली, एस टी निघून गेली होती रायगडची. आम्ही रायगडला पोहोचलो, वर चढावं त्या रोपे काही नव्हतं, रोपे नव्हतं, काही नव्हतं. तर बहीण जशी आली तर ती बस स्टँडला ती थांबली होती. मग ती म्हणे की बा विदर्भातून आली नाही, मग तिथे काही मुलं गेलं, ती म्हणे मी रायगडला चालली. आता नाही म्हणे, इथे रात्रभर तर गाडी नाही, आता सकाळी 5ची गाडी आहे, 6ची, तोपर्यंत मला इथेच थांबावं लागेल. तर ते मी जे होते मुलं तिथे काही, ते म्हणे हो म्हणे आम्ही सुद्धा रायगडला चाललो. नाही म्हणे माझा भावाचं लग्न आहे म्हणे. भावाचं म्हणे जयंत डोफे, हो म्हणे मी त्याची बहीण. मग काय ते सर लग्नालाच आले होते माझे सर. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातून यू विल नॉट बिलीव्ह, प्रत्येक जिल्ह्यामधून असे 100 मुलं मुली लग्नाला आले होते. हां, म्हणजे आणि मी मुलांना पत्र लिहिले होते, पोस्ट कार्ड, की बा हे लग्न नाही आहे, हा एक ट्रेकिंग प्रोग्रामच आहे आपला, एक लक्षात ठेवा. काहीतरी आपण काही त्यांना मी सांगितलं होतं की माझं काय म्हणजे विजन आहे, तुम्ही या म्हटलं सर, माझे खास मित्र सर. मग आम्ही रायगडला पोहोचलो, मित्र पोचले. मग तिथे जवळपास 100 जण, जवळपास 80 ते 90 त्यांची माझी लिस्ट आहे, त्यांची नावं आहे ना, मी तुम्हाला दिली लिस्ट. हे सगळे पत्रावर आले, म्हणजे पत्रावर आले माझे मित्र, व्हॉट्सअप काहीच नाही त्या जमान्यात, काहीच नाही, फक्त पोस्ट कार्ड 10 पैशाचं जे असते ना, 15 पैशाचं 10 पैसे, त्याच्यावर मी पत्र लिहायचो. एका वेळेस मी 500 पत्र घ्यायचो, लिहायचो सर्वांना. तर 100 जण आले त्यावेळेस माझ्यासाठी. बरं आले सर्व. आता त्यांना म्हटलं लग्न आहे बाबा, लग्नानंतर काय मस्त तिथे याचं थोडंसं खाणं पिणं आहे ना सर्व. जसं आम्ही आलो, जमलो. मग सकाळी आम्ही चढायला सुरुवात केली रायगड. वडीलसुद्धा चढले आमचे वडीलसुद्धा. तर मध्ये आमचा लहान भाऊ, जो मोठा भाऊ होता अण्णा, तो गाडीत बसला, तो रागट होता, तो रागायचा थोडासा ना, कधी कधी त्याच्यातून थोडासा ना रागाने शिवी निघायची काही. तर तो जेव्हा गाडीवर बसायचा ना बुलेटवर, मी फुल स्पीडनी गाडी पळायचो. मग तो घाबरायचा, अरे नानू, अरे तू काय करतो, मूर्ख काय करतो. नाही म्हटलं तू शिवी देतो ना, शिवी बंद करशील का. मग असा गमती करताय ना. मग तो आम्ही रायगडवर पोचलो वर. रायगड गेल्यानंतर त्याला हुरूप आला. एका ठिकाणी चढायला सुरुवात केली त्यांनी, तो अटकला तिथे. त्याला म्हटलं असं नाही, याला रॉक क्लाइम्बिंगचं ट्रेनिंग घ्यावं लागते, असं आहे ना हे ते सर. तोपर्यंत मला मी टेक्निकल साऊंड झालो होतो, कोर्सेस केले होते तोपर्यंत मी सर, बेसिक ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्सेस सर्व. तर मग आम्ही जसं चढलो वर, तर मग आमची सकाळी मिटिंग झाली, सर्वजण बसलो, एक 70-80 जण सर्व जवळपास. मग काय करत जयंत, काय भाव लग्नाचं. त्यांना म्हटलं भाव लग्नाचं यांनीच राशन जेवणाची ऑर्डर. अरे म्हटलं असं कसं, म्हटलं जेवणाची ऑर्डर, म्हटलं हे सोडून द्या, म्हटलं हे तुम्ही ट्रेकला कसं प्लॅनिंग करतो आपण, राशन कॉन्ट्रीब्युशन करतो की नाही. म्हटलं हे काही नाही, हे लग्न नाही, म्हटलं हे काहीतरी एक युनिकनेस आहे. म्हटलं सर्वजण आलं ना, प्रत्येकाने आता प्लॅनिंग करा. मी सर्व एक आमचे पद्माकर गायकवाड मित्र आहे खोपोलीचे, यशवंती हायकर्स, माझा एक खास मित्र धनंजय मदन आहे, निसर्ग मित्र पनवेलचा. त्यानंतर आमचा एक प्रदीप मर्दे, तो आता नाही आहे, मुंबईचा. त्यानंतर विकास चित्ते कर्जतचा. त्यानंतर मग पनवेल, औरंगाबाद, संभाजीनगर. एक आमचा मित्र रामचंद्र संगोगी, रामू म्हणायचो तो. असे जे मित्र होते ना आमचे खास मित्र खूप होते. एक सुनील राज, जी दिद्दमाशिक मुंबईचा. असे मी सरांचे नावं आता घेत नाही, मी तुम्हाला लिस्ट देईल. तर जितके आले ना सर्व, एक मेधा नावाची मैत्रीण होती, भावना नावाची मैत्रीण होती, सर्व आहे ना सर्व. मग सरांनी प्लॅनिंग केलं. आम्ही काय केलं, 80 जण डिवाईड केले. त्यांना म्हटलं तुम्हीच प्लॅनिंग करायचं, मी फक्त नवरदेव म्हणजे एक आहे ना हे आहे, म्हटलं एक लीडर तुमचा, तुम्ही आता प्लॅनिंग करता. त्यांनी 5 ग्रुप केले. 5 ग्रुप कसे केले, एक राशन ग्रुप कॉन्ट्रीब्युशन केलं सर्वात आधी. प्रत्येकाने त्यावेळेस म्हणजे 100 रुपये काढले. 100 म्हणजे मोठी रक्कम होती. 1990ला 100 रुपये काढले. एक 7-8 हजार रुपये जमले तिथे. मग एक झाली लॉजिस्टिक टीम, त्यांनी प्लॅनिंग केलं, आपण 2 दिवस राहायचं, 2 दिवसाचं राशन किती लागेल. त्यावेळेस गाड्या नव्हत्या, ते लोक महाडला जातील, राशन परचेस करून येतील, ते डोक्यावर आणतील, वर चढवतील. म्हणजे राशन परचेसिंग लॉजिस्टिक टीम. एक टीम झाली किचन टीम. किचन टीमने जायचं, लाकडं जमा करायचे, चुला मांडायच्या, भांडे जमा करायचे, भाड्याने आणायचे. रायगडवर जे असेल हॉटेल होतं एक देशमुखांचं वर, त्यावेळेस त्यांचं आहे ना, त्यांच्याकडून भांडे घ्यायचे, काय जे काही ते तुमचं काम, मी नाही सांगणार, मी त्यांना फक्त गाईडलाईन दिल्या. एक झाली किचन टीम, एक झाली लॉजिस्टिक टीम, एक झाली बाबा समारंभ कसा करायचा आपला लग्नाचा, त्याची एक टीम. आणि अशा 4-5 टीम केल्या तयार. म्हणजे विचार करा की सर्व म्हणजे आहे ना, प्रिपरेशन काहीच नाही. मग सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन जमा केलं. मग हे पैसे, मग एक टीम गेली 10-12 जणांची रायगड महाडला बस पकडून. त्यांनी राशन परचेस केलं, ते इथे आणलं, ते चढवलं डोक्यावर वर. ते इलाच नव्हतं काही. एक टीम गेली, भांडे जमा केले, त्यांनी किचन, मग लाकडं जमा केले, लाकडाचं स्टोअर केलं, 2 दिवसाचं जेवण.
एक किचन टीम होती, कुकिंग टीम, ती कुकिंग टीम झाली ज्यांना आवड होती ना त्यांनी सर्व. एक होती इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये लग्न कसं करायचं त्याचं विधी सर्व येते. मग मी त्यांना सांगितलं की नाही, लग्न असं करायचं की आपण जगदीश्वर मंदिर जे आहे तिथे विधी करायचे, शंकराचं मंदिर जे महादेवाचं महाराज. विषय म्हणजे की हे असं लग्न झालं एकमेव की शिवकाळामध्ये, हे शिवकाळानंतरचं पहिलं आणि शेवटचं लग्न रायगडवरचं, याचं एवढं महत्त्व आहे. अच्छा. हां, म्हणजे जेव्हा तुम्ही केलं तेव्हा गावातल्या लोकांना काही नाही, गावात नाही, ते वर जे गडावर होती काही 10, 15, 20, 25 घरटी, त्यांनाही हे नवीन होतं. तिथे ऑर्कॉलॉजी होती, पण ऑर्कॉलॉजी तेवढं कडक नव्हतं त्यावेळेस. त्यावेळेस देशमुखांचं हॉटेल होतं फेमस, देशमुख होते महाडचे, म्हणजे पाचडचे, त्यांचं एक मोठं हॉटेल होतं. सर्वजण जेवण तिथेच ते द्यायचे. आणि MTDC होतं, MTDC रिसॉर्ट, ते सर्वांना नवीन होतं त्यावेळेस. अशी काही बंदी काही नव्हतं, हे करू नये ते करू नये. आता खूप बंधन आहेत रायगडवर. मग ते सर्व चकित झाले, ते बघत होते सर्व. मग ते झालं. मग त्यानंतर मग तिथे वरचे जे लोक होते, दही आणि दूध हे घेऊन यायचे ना, त्यांना ऑर्डर दिल्या दही दुधाच्या याचे, नाही का सर, लोकल सपोर्ट. मग असं जळून आलं, प्रत्येकाने आपापला रोल केला. जगदीश्वर मंदिरात विधी केले. ब्राह्मण जो होता जुना काळचा, शिवकाळापासून वंशज त्यांचा, तोच आणला गेला. त्यांनी आमचे विधी केले तिथे. आणि जे 7 फेरे घेतले आम्ही, ते प्लॅनिंग केलं की येथे नाही करायचं, म्हणजे होम किंवा काही. महाराजांची जी समाधी आहे, शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याच्याभोवती आम्ही 7 फेरे घेतले. हे वैशिष्ट्य त्याचं. आणि मग एकट्यानेच घेतलं नाही, मी मिसेसनी, आमच्यासोबत जेवढे 100 जण होते त्या सर्वांनी 7 फेरे घेतले. म्हणजे विचार करा की यू जस्ट इमॅजिन दी थिंग्स, की असं लग्न, असं एकमेव द्वितीय लग्न आतापर्यंत कधी मी पण नाही ऐकलं असं. म्हणजे शिवकाळात सुद्धा लग्न झाले असतील, पण त्यांनी कधी असं समाधीभूती कोणते फेरे नव्हते घेतले. यज्ञकुंडाभूती करत ना फेरे समजा, किंवा पण हे असं लग्न झालं की शिवाजी महाराजांची समाधीभूती 7 फेरे. आणि ते सुद्धा त्यांचे घनिष्ठ मित्र जे आहे, माझे जे मावळे होते, माझे जे मित्र होते सर्व, 100 मुली आणि लोकल, त्यांनी सुद्धा फेरे घेतले. आम्ही सोबत 7, म्हणजे मी माझ्यासोबत सारे 100 जण फेरे मारतात 7. आणि आम्ही प्रण, म्हणजे घोषणा आणि प्रण करत गेलो की हे करायचं. आम्ही प्रण केले की आम्ही जाती लावणार नाही, आम्ही जाती सोडल्या आजपासून. हां, म्हणजे आम्ही म्हणतो ना आपण हिंदूमध्ये आपण तो, आम्ही हे तेली माळी काहीच नाही, फक्त हिंदू हेच लावणार फक्त. म्हणजे असा उपक्रम मी एवढं विजन घेतलं होतं. त्यात आम्ही त्यावेळेस जसं महाराजांचे 8 मंत्री होते, 8 विभाग होते, तसे मी या मित्रांचे 8 मंत्री असे तयार केले, 8 विभाग, की बाबा भ्रष्टाचार निर्मूलन आहे ना, एवढं मी विजनरी त्यावेळेस म्हणजे प्रेरित झालो होतो. आम्ही 8 असे केले. मग अखिल महाराष्ट्र गिरक महासंघ नाव दिलं, स्थापना केली. जे माझे खास मित्र होते, रामचंद्र संगोगी, धनंजय मदान, पद्माकर यशवंती, पद्माकर गायकवाड, सुनील राज, हे जे खास मित्र होते ना, जो विकास चित्ते, हां, हे जे, तर यांना आम्ही ते मंत्रिपद नेमलं, म्हणजे हे विभागाचे प्रमुख. मग आपण असं काम करायचं सोबत, म्हणजे अशी संकल्पना मी तिथे, आणि त्याचं स्थापना केली अखिल महाराष्ट्र गिरक महासंघाची. तर ह्या पूर्ण समारंभ तुमचा 2 दिवस 2 दिवस चालला. पहिल्याशी झालं, आम्ही झालं, मग सर्व जेवण सुद्धा मुलांनी इतकं उत्कृष्ट बनवलं, सर्व त्यांनीच प्रिपरेशन, सर्व कुकिंग, हां, साफसफाई, एक डिपार्टमेंट साफसफाई सुद्धा, क्लीननेस सर्व. MTDCला फक्त एकच रूम माझ्यासाठी बुक केली होती बस, बाकी सर्व मग बाहेर झोपायचे ओपन, जिथे जे बाजारपेठ आहे किंवा जिथे, म्हणजे आतापर्यंत कधी झाला म्हणजे असं आहे की इव्हन म्हणजे या फील्डमधले जे दिग्गज होते, नंतर जे आमचं समजलं, म्हणजे इन्क्लुडिंग बाबासाहेब पुरंदरेपासून, गोणी दांडेकरपासून, किंवा हे जे मोठमोठे दिग्गज या फील्डमधले, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. म्हणजे त्यांना जेव्हा समजलं असेल, नंतर समजलं असं, म्हणजे इव्हन म्हणजे असे मी नाव घेईल काही लोकांचे या फील्डमधले जे मातब्बर आहेत, ते म्हणजे की आम्हाला माहीतच नाही की असं लग्न रायगडवर झालेलं आहे. चमत्कार होऊ शकतो. हां, पण ते एकमेकात देते. त्यानंतर म्हणजे रायगडला बंदी झाली, काही असे फंक्शन आहे, माझं ते होऊन गेलं. महाराजांची आज्ञा होती, माझी पुण्यावती जी काही असेल ती, ते लग्न झालं. मग तिथून उतरलो खाली आम्ही दोघं. बुलेट होती फक्त माझी, आणि आम्ही दोघं. बुलेट खाली होती पायऱ्याला. मग आम्ही, तर तिथे जे देशमुख हॉटेल होतं, देशमुख म्हणजे त्यांचं पद होतं देशमुख, ते ब्राह्मण परिवार कोकणाचं, पण देशमुख होतं त्यांना फेमस. रायगडचं देशमुख हॉटेल म्हणजे एकमेव. सर्व म्हणजे कोणी असू द्या, मुख्यमंत्री असून कोणी असू द्या, ते जेवण त्यांच्याकडून जाणार सर्व. तिथे फक्त एक PWDचं गेस्ट हाऊस आहे होतं एक, आणि देशमुखांचं हॉटेल आणि MTDC. पण देशमुखाचं म्हणजे देशमुखाचं हॉटेल म्हटलं की जेवढे येतील हजारो लोक सर्व तिथे जेवणार, सर्व एकदम फेमस आहे. त्यांचं 100-150 वर्षापासून हॉटेल होतं, 100 वर्षापासून. आता त्यांना 20 वर्षापासून काढलं त्यांना खाली, ऑर्कॉलॉजी MS हे झालं. तर जेव्हा ते जे देशमुख, जे सिनियर देशमुख होते मेन, जे त्यांचे 2 भाऊ होते, त्यांची मुलं होते, 4 मुलं समजा. तर त्यांना एवढं अप्रूप वाटलं
अरे यार रायगडवर असं झालं ना आम्हाला माहिती आहे. आम्ही तो पण त्यांचं काहीच घेतलं नाही. आम्ही आमचं जेवण आमचं राशन सर्व. मग त्यांनी मला बोलावलं तिथे. म्हणे मग आम्ही ते मग जेवलो. मग ते गेलं तर मी तिसऱ्याशी त्यांच्याकडे जेवायला गेलो ना मग. तर मग ते एवढं त्याने अगत्य. त्यांचा एक मुलगा होता नागेश देशमुख. त्याचं लग्न त्याच वेळेस झालं होतं 1-2-3 आधी. तर कोकणात कसं असतं की लग्न झाल्यानंतर घरी सत्यनारायणची पूजा असते नॉर्मली आपल्याकडे. तर आता माझं लग्न झाल्यानंतर माझी पूजा कशी होणार आहे. आणि घरी पूजा झाली होती आमची. पण माझं तर लग्न मी इथेच मानत होतो. मग कोण पूजा करणार आमची. तुम्ही दोघंच आता तर ते म्हणे की नाही म्हणे तू एक काम कर म्हणे ते पूजा व्हायलाच पाहिजे. तू मानतो ना लग्न रायगडा झालं तर माझं नागेश माझ्या मुलाचं सत्यनारायणची पूजा माझ्या घरी आहे. नातपुतं गाव आहे नातपुतं म्हणजे पाचडपासून 10 किलोमीटरवर. तर त्यांनी मला आग्रहाने तेवढं त्यांना एवढं अप्रूप वाटलं की त्याने मला घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्या मुलासोबत माझी सत्यनारायणची पूजा करून घेतली त्यांच्या घरी. आणि याच्यासोबत काहीच ओळख नाही पहिल्या वेळेस. पहिल्या त्यांनी स्वतः बोलवलं. लग्न होईपर्यंत त्याची ओळख नव्हती. तिसऱ्याशी जेव्हा जेवायला गेलो तेव्हा त्यांना समजलं. तो म्हणता हा लोकांना माहीत पडलं होतं ना असं लग्न झालं हे झालं ते झालं. मग ते त्यांनी मला घरी घेऊन गेले नात्याला. त्यांच्या मुलाच्या सत्यनारायणासोबत मला बसवलं. ते ब्राह्मण लोक कोकणस्थं पण त्यांनी बसवलं आणि मग ते आमचं सत्यनारायण पूजा त्यांच्या घरी झाली. आणि मग त्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिलं. ते अजून माझी खास फॅमिली म्हणजे कुटुंबिक रिलेशन आहे आमचे देशमुखांचे. त्यांचे 4 मुलं आहे. रघुवीर देशमुख आहे, अनंत देशमुख आहे, नागेश देशमुख आहे. अजून प्रत्येकाचे हॉटेल आता 4 ठिकाणी आहेत. म्हणजे पाचडला 2 हॉटेल आहेत. रायगडच्या पायथ्याला जे आहे चिद्दरवाजे तिथे एक हॉटेल आहे आणि एक रोपवेच्या बाजूला हॉटेल आहे. 4च भावांचे. तर 4ही भाऊ आहे ना. गेल्यानंतर मला अजूनही एवढं मी किती जण गेलो आम्ही माझे मित्र माझे कुटुंब एक पैसाही घेत नाही. म्हणजे रिलेशन झालं ना. एक बॉन्डिंग झालं. शिवकालीन बॉन्डिंग झालं शिवकालीन. तर ते असं म्हणजे एक ती गोष्ट म्हणजे मला उल्लेख करा वाटतो देशमुख कुटुंबाचा. हां अजूनही आता मी कालच रायगडहून जेव्हा आलो त्या ते हॉटेलमध्ये थांबलो तर त्यांनी का आपल्याला दिलं नाही. ते उभं नव्हते करत. कोणालाच नव्हतं उभं करत. पार्किंगला नाही. एवढंच अमित शहाची सिक्युरिटी होती. पण आपल्याला त्यांनी गाडीला जागा दिली. जेवण दिलं आपल्याला. कारण की ते रिलेशन्स ते होते त्यामुळे. तर त्यामुळे मग तो विधी झाला. आम्ही निघालो खाली उतरलो. तर मिसेसला ती सवय नव्हती. ती विदर्भातली. मग ती उतरल्यानंतर तिला त्रास व्हायला लागला थोडंसं. जे काही असेल तर आपली. मग ते बुलेटवर बसून आम्ही महाबळेश्वरला आलो. प्रतापगडला गेलो. महाबळेश्वरला मुक्काम केला. तिला त्याला त्रास व्हायला लागला थोडासा लेडीजचं जे काही असेल ते. त्यानंतर आम्ही पुण्याला आलो. पण पुण्याला माझे जे मित्र होते जे माझी ओळखी झाल्या होत्या पहिल्या तर त्यांनी मला इथे बोलावलं. प्रियदर्शी पांढरे नावाचा माझा कोथरूडचाच आणि त्याचा जो ग्रुप होता मोठा जितेंद्र कारखानी प्रियदर्शी पांढरे आणि असे बरेच मित्र जे काळे आहेत संतोष काळे हे ते सर्व. त्यांनी इथे बोलावलं मला मोथूरला. मग त्यांनी मला एक फ्लॅट त्याचा होता जे तिथे ठेवलं आम्हाला. मग इथे त्यांनी माझं सेलिब्रेशन केलं सिंहगड किल्ल्यावर. तर मग सिंहगड किल्ल्यावर आम्ही रात्री गेलो. माझी बुलेट माझ्या 10-15 टू व्हीलर्स पुढे 10-15 मागे त्याच्यावर डबल सीट असे 50-60 जण आम्ही रात्री सिंहगडला वर गेलो. कच्चा रस्ता होता तरी वर गेलो आम्ही. तिथे मग रात्रभर मग 12-1 वाजता पोचलो. मग तिथे चहा पाणी भजी त्यांनी तिथे नव्हतं कोणी करणार आहे. यांनी स्वतः स्नॅक्स आहे ना. मग रात्री गप्पा म्हणजे इतका आनंद उत्सवच होता. म्हणजे इकडे पण केलं तिकडे पण म्हणजे इथे त्यांनी म्हणजे आपापल्या मग सेगडून खाली आलो. मग इथे 2-3 दिवस मित्रांच्या घरी याच्या घरी जेवण त्याच्या घरी जेवण मित्र. मग इथून निघालो मी पुण्याहून बुलेटवर पुन्हा. मग खोपोलीला गेलो. यशवंत हायकर जे यशवंती हायकरचं आहे पद्माकर गायकवाड त्याच्या घरी मुक्काम. मग तिथचे जे यशवंती हायकरचे सदस्य आहे मग तिथे एक फंक्शन झालं. तिथे एक समारंभ थोडासा. मग तिथून पनवेलला गेलो. निसर्ग मित्र निसर्ग मित्राला गेलो तर धनंजय मेहता तिथे मोठा परिवार आहे फ्रेंड आमचा. मग तिथे पुन्हा फंक्शन गप्पा गोष्टी पार्टी. तिथून मग आम्ही मुंबईत गेलो. मुंबईत काही फंक्शन. त्यानंतर बदलापूरला आलो. आमची भावना आपटे तिच्या घरी. त्यानंतर कर्जतला चित्ते विकास असं 5-7 ठिकाणी 10-12 ठिकाणी खूप साऱ्या जागेवर आपण असं जाऊन मग लग्न नाही केलं. लग्नाची ते असं ते त्यांनी बोलावलं आवर्जून. मग तिथे मग फंक्शन करायचे आमच्या गप्पा गोष्टी. एवढे मोठे सगळे ओळखी झाले होते ट्रेकिंग मध्ये किल्ले प्रांती. मग त्यानंतर मग मी माझी सुट्टी संपली घरी गेलो आणि मग मी असं एअरफोर्समध्ये होतो. सुट्टी संपली आणि गेलो. तोपर्यंत मी या फील्डमध्ये माउंटेन म्हणून कोर्सेस केले होते एक्सप्रेशन्स केले होते. तर सांगायचा उद्देश म्हणजे असं एकमेव व द्वितीय लग्न रायगड आणि असं महाराजांची समाधी होती 7 फेरे घेणार आहे आणि सोबत 100 मित्र आणि तिथे स्थापना अखिल महाराष्ट्र गिरक महासंघाची स्थापना करून असं व्हिज्युअलाइज केलं की बा समाजाचं भलं झालं पाहिजे देशात भलं झालं पाहिजे. आणि मी सैनिक होतो त्यामुळे आम्ही सर्वांना मंत्रिपद म्हणजे डिपार्टमेंट्स आणि असं व्हिज्युअलाइज केलेलं आहे.
ते अजूनही अस्तित्वात आहे. आता मी तिसरी, कारण त्यावेळेस मी पद घेऊ शकत नव्हतो. आता कारण की मी एअरफोर्समध्ये होतो, सैनिकाला पद घेता येत नाही. तर अशा प्रकारे हे सर्व असा सोहळा म्हणजे संपला. हा एकमेव अद्वितीय, शिवकाळानंतर हो. एकच लग्न हो. झालं म्हणजे हे आणि मी शेवटचं होतं हो, ते. हे असं युनिक, ना भूतो ना भविष्यती. आता होऊच शकत नाही. कधी आता झालं possible च नाही. नाहीये. शिवकाळात जे लग्न झाले रायगडवर ते मंदिरात झाले, काही विधी झाले, पण समाधीभोवती हे जगातलं एकमेव लग्न की जे महाराजांच्या समाधीभोवती 7 फेरे घेऊन झालं, पार असं पडलं. झालं. आणि 100 जणांनी फेरे घेतले आणि काहीतरी स्थापना करून आम्ही अजूनही ते जिवंत आहे. अखिल महाराष्ट्र गिरक महासंघ, जे उमेश झिरपे आहे, जे एव्हरेस्टर, ते त्याचे अध्यक्ष आहेत. तर सांगायचा उद्देश म्हणजे की मला अभिमान वाटतो की आम्ही ज्या काही चळवळी केल्या शिवप्रेमाने, म्हणजे शिवभक्तीने प्रेरित होऊन आम्ही समर्पण केलेलं आहे शिवाजी महाराज त्यांनी जे केलं आपल्यासाठी त्याचा एक उतराई म्हणून काही 0.1% म्हणून आपण त्याच्यावर म्हणून लग्न हे असं केलं. त्याचा एक उद्देश होता, येस, सर्वांना एकत्र आणणे, सोबत काम करणे. आणि तो उद्देशामध्ये मी असं म्हणत नाही, आमची जी यथाशक्ती कॅपॅसिटी आहे आम्ही सफल झालो. आज काहीतरी आहे, आज सर्वजण जे आहेत या फील्ड, जे सिनियर माउंटेनियर्स आहेत, सर्वांना माहीत आहे की ते करतायत. आम्ही एकत्र आहे, अजूनही ती अफेक्शन भावना आहे, शिवप्रेम जे म्हणता येईल, आम्ही अजूनही एकत्र आहेत सर्व. तर म्हणजे आजकालचे जनरेशन, तर आम्ही जर आता विचार केला की असं काही होऊ शकते, हे एक स्वप्नच आहे आमच्यासाठी. म्हणजे रायगडवर कोणी लग्न केलं असणार शिवकाळानंतर, ते आता म्हणजे फक्त विचार करू शकतो त्याचा. आणि समाधीवरती झालंय. फेरे आणि समाधीभोवती आणि त्यानंतर मग काय झालं की या फील्डमध्ये काही लग्न झाले ॲडव्हेंचरमध्ये. मी लग्न त्याचा मी होतो त्याचा भाग म्हणून व्हॅली क्रॉसिंगवर लग्न केले, काही नागफणीला मी त्याचं घटक होतो, मी त्यांना सपोर्ट केला. पण शिवकाळात म्हणजे जे रायगडचं लग्न आहे समाधीवरती फेरे, हे ना होणे नाही आता होणे झालं. ते झालं, एकमेव झालं. आता तर कोणालाच संधी नाही. बस ती फक्त म्हणजे मी एक म्हणलं की मी एवढा भाग्यवान झालो, आज महाराजांच्या पण चरणी बसलेला आहे. जेव्हा महाराजांची जी भक्ती होती, निस्सीम भक्ती, समर्पण ज्याला म्हणतो ना आपलं, त्याचं ते फळ भेटलं. ते फक्त म्हणजे म्हणलं की बस. आणि म्हणून मी काय केलं, महाराजांचं एक आहे ना 10 तोळ्याचं एक सोन्याचं लॉकेट महाराजांचं बनवलेलं आहे. आणि बस रायगड हे म्हणजे 39 वर्ष झाली आज. दर म्हणजे पुण्यतिथीला, हनुमान जयंतीला महाराज मी जात असतो, शिवजयंतीला जात असतो. तोही प्रण केला की आमचे मित्र आम्ही जायचं. त्यामुळे एक शेकडो मुलं मुली जे आहेत ना, शिवनेरीला शिवजयंतीला आणि रायगडला पुण्यतिथीला जायला लागली, सुरुवात झाली. आज बघितलं असेल परवा तुम्ही की लहान मुलं जे होते चांगल्या उच्च घरात, श्रीमंत घरातले, ते सुद्धा आले. कारण ही सवय लावणं म्हणजे त्याचा भाग आहे संकल्पाचा की बा आपण काहीतरी करायचं समाजासाठी, देशासाठी, मुलं घडवायची. तर हेच असं हे खूप मस्त, म्हणजे एकदम युनिकच झालं. आणि तिचं नाव सई ठेवलं होतं आम्ही, पण मी स्वतःचं नाव महाराज ठेवलं नाही, कारण की आपण तेवढी लायकीच नाही. मी जयंतच राहिलो, पण तिला मी सई म्हणायचो प्रेमाने, एवढं सांगू शकतो. आणि मोठ्या मुलाचं जे आहे लग्न झालं त्याला मी शंभू म्हणतो, अजूनही करून शंभू. पण मी स्वतःला कधीच महाराज म्हणू शकलो नाही, कारण आपली लायकीच नाही ती. मी जे पण तेवढं केलं. तर एवढी मोठी जी कारकीर्द आहे, हे जे तुम्ही एक साहस केला रायगडवर लग्न करायचं आणि एवढं सगळं, तर यातून तुम्हाला एक यूथला काय मेसेज द्यावा असं वाटतो आता सध्याचे जे यूथ आहे त्याला? मला यूथला नाही, स्पेशली सर्वांनाच, म्हणजे भारतीयांनाच हा मेसेज द्यायचा आहे, स्पेशली यूथला आणि मुलांना, किड्सला, स्टुडंट्सला, किंवा तुम्हाला तुमचा जो माइंडसेट तुम्ही बदलायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा माइंडसेट काही जे करायचं असेल, तुम्ही स्वतःला बदलायला पाहिजे. आणि स्वतःची जी आहे सशक्त, समृद्ध आणि ज्याला म्हणता येईल की तुम्हाला सुदृढ, जे सशक्त, सुदृढ आणि सशक्त, समृद्ध बनायला पाहिजे तिन्ही लेवलला. दॅट्स मीन्स फिजिकल डेव्हलपमेंट 100%, आणि त्यानंतर तुमची मेंटल जी मानसिक शक्ती ती खूप जबरदस्त झाली पाहिजे त्या लेवलला. आणि त्यानंतर मग या दोघांचा उपयोग करून, कॉम्बिनेशन करून तुम्ही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, म्हणजे समाजासाठी, म्हणजे कम्युनिटी, कंट्री, देशासाठी, आणि त्यानंतर मग मानवतेसाठी, ह्युमॅनिटी, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मदर नेचर जी आहे, निसर्ग हे जे आहे, याच्यासाठी सुद्धा झालं पाहिजे, काम केलं पाहिजे. त्यामुळे मग झालं तर काम तुम्ही शिवाजी महाराजांना खरंच तुम्ही फॉलो करताय, किंवा त्यांना खरंच श्रद्धा आहे, खरंच भक्ती आहे, ही सिद्ध होईल. आणि हे सुद्धा पार्ट ऑफ ड्युटीज म्हणून करायला पाहिजे. फक्त असं नाही की बाबा हे करतो मी, मदत करतो, उपकार, असं नाही. हे इट इज पार्ट ऑफ युअर ड्युटीज. आणि तिथं जेव्हा तुम्ही करणार तरच तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. आणि जय भवानी जय शिवराय या गोष्टीला अर्थ प्राप्त होईल. नाही तर फक्त जय जयकार करायचा, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही स्वतः समृद्ध, सशक्त, सुदृढ होऊन या देशाला, या समाजाला, आणि या मानवतेला, आणि या सर्व निसर्गाला
समृद्ध करायला पाहिजे, तरच जीवनाला अर्थ प्राप्त होईल आणि त्यासाठी तुम्ही करायला पाहिजे, तरच तुम्ही खरे शिवभक्त असं आहे. आणि हाच माझा उद्देश राहील जीवनाचा. थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आणि तुमच्या इंटरेस्टिंग स्टोरीज आम्हाला सांगितल्या. आपण पुन्हा भेटतच राहू. आजच्यासाठी एवढंच आणि आपण थांबूया. धन्यवाद. चला, जय हिंद, जय जय हिंद, जय शिवराय.